हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मशरूमची भाजी. आपण आज मशरूमची भाजी बनवू. त्यासाठी आपण कढई घेऊ. कढई गॅस चालू करू आणि थोड्याच प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये तेल टाकू. जास्त तेल टाकू नका, जेवढा होईल तेवढं तेलाचं प्रमाण कमी करा खाण्यामध्ये. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण पेस्ट टाका. मी यामध्ये लसूण पेस्ट वापरत आहे स्मिथ अँड जॉन्स कंपनीची, खूप छान आहे ती. त्यामध्ये टाकत आहे आपण चिरलेला कांदा. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्या. अशा तऱ्हेने आपला कांदा लाल पद्धतीने झालेला आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ, लाल चटणी, अर्धा स्पून हळद, गरम मसाला चांगल्या पद्धतीने भाजून घेऊ. त्यामध्ये आता आपण कट केलेले मशरूम चांगल्या पद्धतीने धुवून घेतलेले कट केलेले मशरूम टाकू. त्यामध्ये टाकू आपण कट केलेले मशरूम, उभ्या पद्धतीने स्लाइस पद्धतीने कट केलेले आहेत ते मशरूम. आता आपण चांगल्या पद्धतीने भाजून घेऊ. मशरूम भाजत असताना मशरूमला पाणी सुटते. पाणी सुटेपर्यंत मशरूमला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं. ते बघा, मशरूमला पाणी सुटत आहे. मशरूमचे पाणी जोपर्यंत पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत मशरूम भाजून घ्यायचे. मशरूम चांगल्या पद्धतीने पाणी सोडून झालेलं, त्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकत आहे. जास्तही तिखट करू नका, त्यांना स्पायसी आहे, पण लाल मिरची आपल्याला चवीनुसार टाका. त्यानंतर कोथिंबीर टाका. कोथिंबीरमुळे काय होतं, थोडी जेवणाला चव येते. त्यामुळे कोथिंबीर टाका. हलवून घ्यायचं चांगल्या पद्धतीने. अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे मशरूमची भाजी. ही आता मशरूमची भाजी माझी बायको चैतू खाते. चैतूने शिफारस केली मला आज मशरूमची भाजी पाहिजे, तर त्यासाठी मी आज खास मशरूमची भाजी बनवली. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला कोणत्या प्रकारची भाजी पाहिजे ते पण सांगा, मी तुमच्यासाठी त्या पद्धतीची भाजी बनवून देऊ.